विद्यापीठ आणि विचारपीठासमोर जमलेले आपण सर्वजण, वाघमारे सर आणि वाघमारे मॅडम यांच्या सेवापूर्ती सन्मान समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। सरांचा मी वर्गाबाहेरचा विद्यार्थी आहे। सर मला कधी शिक्षक नव्हते, मी त्यांचा कधी विद्यार्थी नव्हतो। सर 3 वर्षे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर या ठिकाणी सेवा करत असताना सरांचा आणि माझा संबंध आला। म्हणजे मी 10वीला असताना वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये आलो आणि भाषण करत असताना कर्मवीर अण्णांवरती बोललो। कर्मवीरांचं व्यक्तिमत्व हे हिमालयाच्या भव्य दिव्य उंचीच आहे अशी काही वाक्यरचना लालित्यपूर्ण केली आणि परीक्षक म्हणून संध्याकाळी निकाल सादर करत असताना वाघमारे सर बोलू लागले की एखाद्या भव्य दिव्य निर्जीव वस्तूची वास्तूची तुलना ही कोणत्याही व्यक्तिमत्वाशी करू नये। म्हटलं आपला काही आपण अनेक ठिकाणी क्रमांक मिळवतो परंतु इथं काही येणार नाही, परंतु पहिला क्रमांक आला। परंतु सरांच्या परीक्षणातून एक जाणीव मिळाली की जरी आपण पहिला क्रमांक मिळवत असू तरी देखील आपण फार योग्य आहोत असं कधी आयुष्यामध्ये म्हणायचं नाही। सरांच्या संबंधानं मॅडम असतील, सुमित असेल, त्याचप्रमाणे पूनम असेल, मावशी आपल्यामध्ये नाही मैना मावशी, परंतु त्यांच्याशी माझा संबंध आला। एकूणच या कुटुंबाशी गेले 20 वर्ष मी जोडून राहिलो। परंतु हे सगळं करत असताना सरांच्या व्यक्तिमत्वाविषयी जर सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये 8 अष्टगुण आहेत असं मला तरी वाटतं। सर हे उत्तम संघटक आहेत, संवेदनशील आहेत, अभ्यासू आहेत, सर चिकित्सक आहेत, सर हे मदतगार देखील आहेत, सातत्यानं ते कार्यतत्पर असतात। हे सगळे गुण मला सरांमध्ये बोलायला गेलो तर अधिक बोलता येईल, परंतु मी थोडक्यात सांगेन की 20 वर्षाच्या सहवासामध्ये पत्र लेखनापासून ते कॉल करणं आणि तासोनतास बोलणं, माझ्यासह कुटुंबियांची काळजी करणं हे सरांनी केलेलं आहे। म्हणजे एक वक्तृत्व स्पर्धेला आलेला विद्यार्थी आणि त्याच्याशी जोडलेला संबंध हा 20 वर्ष टिकतो आणि कुटुंबाशी देखील जोडला जातो। ही एका उत्तम संघटकाचं हे कौशल्य आहे असं मला वाटतं। संवेदनशीलतेचं उदाहरण द्यायचं झालं तर 2005 साली महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाला, तसा मंचर परिसरामध्ये बंद झाला। आमचं जुनं भेंड्याचं घर होतं, ते घर त्या पावसामध्ये पडलं आणि मी त्यावेळी प्रिंटिंग प्रेसमध्ये रात्री 9-10 वाजेपर्यंत काम करायचो कॉलेज करून। घरी गेलो तर घरच्यांनी सांगितलं की तुझे वाघमारे नावाचे कोण सर होते ते येऊन गेले। हे सरांना कळलं कसं तर 10 वाजता विवेक वाहिनीचं उद्घाटन कॉलेजमध्ये झालं आणि त्यावेळी बोलता बोलता काहीतरी प्रसंगातून अनावधानानं माझ्याकडून ते बोललं गेलं। ही संवेदनशीलता आहे की विद्यार्थ्यांच्या घरी जाणं। आज समाजामधली संवेदनशीलता संपत असताना देखील आणि शिक्षकी पेशामधला माणूस अशी संवेदनशीलता पाळतो आणि फक्त वर्गात शिकवण्यापुरती नव्हे तर माणसापर्यंत त्याच्याशी संबंध जोडणं आणि ते वृद्धिंगत करण्याचं काम सरांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। धर्मनिरपेक्षतेचा विचार असेल, जातीअंताचा विचार असेल, सरांनी स्वतःच्या जगण्यामधनं जपला। सर माझ्या लग्नामध्ये अर्धा ते पाऊण तास आमच्या नवरा बायकोंची मुलाखत सरांनी येऊन पुण्यामध्ये घेतलेली आहे। लग्नामध्ये आमचं आंतरधर्मीय लग्न झालं। डॉक्टर आरजू तांबोळी विक्रीकर अधिकारी ही माझी मिसेस आहे। आमचं लग्न आंतरधर्मीय आहे, ती मुस्लिम आहे, मी हिंदू आहे। आमचा जाहीर सत्कार सरांच्या मळोली गावामध्ये सरांनी केला। त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील आणि पाटणकर सर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। म्हणजे एक एक विचार पेरत जाणं, त्याला पाठिंबा देणं, तो वृद्धिंगत करण्याचं काम सरांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। शेवटचा मुद्दा असा आहे की आमच्यासारखे विद्यार्थी ही गरीब परिस्थितीतून आले, परंतु आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत सातत्यानं पुस्तकांपासून तर आर्थिक मदत करणं या गोष्टी सरांनी आजवर आम्हाला सातत्याने केल्या। ते पैसे कधीही आम्ही वेळेवरती चुकते करू शकलेलो नाही, परंतु सरांनी आम्हाला विद्यार्थ्यांना असं केलेलं आहे। आणि शेवटचा मुद्दा सांगून मी थांबेल की माझं जे वैचारिक भरण पोषण झालेलं आहे, जे काही मी बोलतो, जे काही वागतो आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये नोकरी केल्यानंतर 10-12 वर्षानंतर मी आता पूर्णवेळ अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीच्या कामामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतो।
तर हे जे सगळं वैचारिक भरण पोषण जे माझं झालेलं आहे त्याच्यामध्ये बहुतांशी वाटा हा वाघमारे सरांचा आहे. आणि म्हणून सर तुम्ही यापुढे देखील अधिक ताकदीनं आमच्यापेक्षाही अधिक ताकदीनं काम कराल अशी मला निश्चितपणे आशा आहे. आणि म्हणून सरांना आणि मॅडमला त्यांच्या पुढील कामासाठी पुढील आयुष्यासाठी मी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय कर्मणी. धन्यवाद.